नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। चला तर मग आजच्या आपल्या पुढच्या भागाला सुरुवात करूया। तुमची कारणं ऐकायला मी नाही पोसत आहे तुम्हाला। कसंही करून 2 दिवसात त्या मुलीचा पत्ता मला हवा आहे। आणखीन एक, विवेक कारखानेसने ज्या मुलीसोबत लग्न केलं आहे तिची सगळी कुंडली हवी आहे मला। ही बघतो विवेक, तू कुठला खेळ खेळतोयस ते, खुनशी हसत मिस्टर राजपूत मनातच म्हणाले। पण त्यांना माहिती नव्हतं की विवेक काही कच्चा खिलाडी नव्हता। त्याची चाल ऑलरेडी त्याच्या 2 पावलं समोर होती। आता पुढे हातात चहाचा ट्रे घेऊन प्रिया आबासाहेबांच्या रूमच्या दरवाजाजवळ उभी होती। सोबत विवेक आणि आजी साहेब। खरं तर त्यांच्या कालचा रुद्र अवतार पाहून तिचे पाय भीतीने लटपट कापत होते। हातातला ट्रेसुद्धा हलत होता। आजीसाहेबांनी आणि विवेकने डोळ्यांनी धीर दिला। ती दोघंही सोबत होती म्हणून, नाहीतर त्या रूमच्या आसपासही भटकायची तिची हिंमत झाली नसती। आता चहा आणायला किती उशीर। पांढऱ्या शुभ्र कपड्यांमध्ये आबासाहेब खिडकीजवळच्या खुर्चीवर पेपर वाचत आता बसलेले होते। आवाज अगदीच आता टणक होता, खणखणीत होता। म्हणूनच त्यांनी दरवाजाकडे पाहिलं तर दारात प्रिया उभी होती, सोबत विवेक आणि नर्मदासुद्धा। डोळ्यांवरचा चष्मा काढत त्यांनी पेपरची घडी करून समोरच्या टेबलावर आपटली आणि मागे हात बांधून पाठमोरे खिडकीजवळ उभे राहिले। आजीसाहेबांनी तिला नजरेने आता चल म्हटलं तसं दबक्या पावलाने समोर येत तिने ट्रे टेबलवर ठेवला। आता सदूच्या हाताला काय मेहंदी लागलीत का नर्मदा, की बाकी घरातली नोकर माणसं संपावर गेली आहेत? त्यांच्या अगदी कडक आवाजात प्रश्न। प्रियाची धडधड शिगेला पोचली। अहो, आजीसाहेबांनी काहीतरी बोलण्याचा प्रयत्न केला। विचारलेल्या प्रश्नांची उत्तर द्या नर्मदा। फक्त विवेक ते कपाळावर 2 बोटं घासली। आता एक वेळी सगळ्या जगाची डील करू शकत होता तो, पण त्याच्या आजोबांसोबत टफ काम होतं त्याच्यासाठी। पण तोही हार मानणारा मधला नव्हता। सगळी फिल्डिंग त्याने आधीच लावून ठेवलेली। साताऱ्याच्या जमिनींवर त्याच्या आबासाहेबांचा किती जीव होता हे त्याला माहिती होतं। मागच्या 16 वर्षापासून ती केस कोर्टात सुरू होती। आबासाहेबांना त्यांच्या आईच्या नावाने तिथे एक हॉस्पिटल सुरू करायचं होतं। तसं तर मोफत उपचार करणारे 2 हॉस्पिटल आधीपासूनच होते कारखानेसांचे शहरामध्ये, पण ही जमीन खूप जिव्हाळ्याचा विषय होता आबासाहेबांसाठी। कारण त्यांच्या आईने त्या जागेवर त्या काही गावातल्या बायकांसाठी रोजगाराचे उद्योग सुरू केले होते। त्यावेळी कारखानेस हे एवढे श्रीमंत नव्हते। जमिनी वगैरे आता नव्हत्या, पण त्या आत्ता दिसणार हे एवढं भव्य दिव्य वैभव त्यावेळी नव्हतं। हे सगळं ऐश्वर्य पाहिलं आबासाहेबांनी आणि मग त्यांच्या मुलाने अभयने उभं केलं। विवेकने त्याला आता एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवलं होतं। केस जिंकण्याची बातमी आबासाहेबांपर्यंत पोचवायची नाही तशी तंबी त्याने कालच वकिलांना देऊन ठेवलेली। त्यामुळे केसचा निकाल आपल्या बाजूने लागला आहे याची त्यांना जराही कल्पना नव्हती। आबासाहेब, विवेकने आवाज दिला, नर्मदा, आम्हाला एकटं राहायचंय। आबासाहेब, माझं बोलणं ऐकून तर घ्या प्लीज, फक्त 2 मिनिटं हवी आहेत तुमची। त्याच्या विनंतीवर आबासाहेबांनी गंभीर हुकार भरला। मी तुम्हाला आधीही म्हणालो, मला तानिया कधीच आवडली नाही। मला नव्हतं लग्न करायचं तिच्यासोबत, पण तुम्ही तुमच्या शब्दाखातर मला या नात्यात अडकवून पाहत होतात। जबरदस्तीने कुठलंच नातं निभावलं जात नाही आबासाहेब। तुझ्या वडिलांसाठीही तुझ्या आईची निवड आम्हीच केली होती। सुखाचा संसार झाला होता त्यांचा। त्यांनी मागे न वळताच म्हटलं, आईची गोष्ट वेगळी होती आबासाहेब, ती प्रत्येक बाजूने पूरक होती बाबांसाठी। पण तानिया, असोत, त्या गोष्टीला काही अर्थ नाही आहे। आता प्रियासोबत मी लग्न केलेलं आहे। माझं खूप प्रेम आहे तिच्यावर आणि आता तीच माझी बायको आहे। प्रिया अनाथ आहे आबासाहेब, माझ्याशिवाय कोणीच नाही तिचे या जगात। तुमच्या रागाखातर मी तिचा हात नाही सोडू शकत। तुमचे आशीर्वाद हवे होते आमच्या या नवीन नात्याला। प्रिया तर थक्क होऊन विवेककडे पाहत होती। एवढा इमोशनल होऊन सराईतपणे तो आता खोटं बोलत होता। अर्थातच त्याने बोललेलं काही वाक्य खरी होती। तर जसं ती अनाथ आहे, तिने त्याच्यासोबत लग्न केलं आहे, पण त्याचं प्रेम आहे, तो आयुष्यभर तिचा हात सोडू शकत नाही। त्याच्या तोंडून निघालेले शब्द
कितीही सुखावणारे असले तरीही खोट्याच्या धर्तीवर उभे होते. काश खरंच आपल्या आयुष्यात कोणी असतं जो आपला हात धरून मनापासून हे सगळं बोलला असता. पण तसं नव्हतं आणि कधीच शक्यही नव्हतं. भरपूर इमोशनल डायलॉग मारून झाले होते विवेकचे, पण अजूनही आबासाहेबांच्या चेहऱ्यावरची रेषही हलली नव्हती. त्याने पुन्हा कपाळावर 2 बोटं घासली आणि पुढे बोलायला सुरुवात केली. आणखीन एक महत्त्वाची गोष्ट सांगायची होती. काल प्रियाने घरात पाय ठेवला आणि त्यानंतर संध्याकाळी वकिलांचा फोन आलेला. साताऱ्याच्या जमिनीची केस जिंकलोय आपण. निकाल आपल्या बाजूने लागलाय. विवेकच्या तोंडून ते ऐकून आबासाहेब वळले. मगाशी चेहऱ्यावर असणारे रागीट हावभाव गळून पडले. त्याची जागा करुणेने आश्चर्याने घेतली. बहुतेक डोळेही भरून आले होते त्यांचे. आणि पुन्हा एकदा विवेकच्या चेहऱ्यावर विजयी हास्य पसरलं. त्याचा तीर अगदी निशाणा यावर लागला होता. काल प्रियाने घरात पाय ठेवला आणि वकिलांचा केस जिंकल्याचा फोन आला. या 2 वाक्यांचं समीकरण अगदी विवेकला हवं तसं जमलं आहे हे आबासाहेबांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होतं. आबासाहेबांना 30 वर्षापूर्वीचा प्रसंग आठवला, जेव्हा माधवी म्हणजेच विवेक आणि विराजची आई या घरात सून म्हणून आलेली आणि नेमकं त्याच दिवशी त्यांच्या कंपनीला एक भलं मोठं कॉन्ट्रॅक्ट मिळालं होतं. त्यानंतर कारखानीस इंडस्ट्रीची दशा आणि दिशा दोन्ही बदलून गेलं. आज 30 वर्षानंतर पुन्हा तोच प्रसंग जिवंत झाल्यासारखं वाटलं त्यांना. डोळ्यासमोरच सुनेने गृहप्रवेश केला आणि तिच्या पाठी आनंदाची बातमी येऊन धडकली. फरक एवढाच होता की त्यावेळी माधवीची निवड त्यांनी केलेली, तर प्रिया ही विवेकची निवड होती. अर्थात या बातमीनंतर त्या गोष्टीला काहीच अर्थ उरला नव्हता. काय म्हणालास तू? त्यांचा कदाचित अजूनही विश्वास बसला नव्हता. हो आबासाहेब, केसचा निकाल फायनली आपल्या बाजूने लागला आहे. आता तुमचं स्वप्न साकार होणार. एक भव्य दिव्य हॉस्पिटल उभं राहील तिथे. आनंदाचा तो धक्का एवढा जोरदार होता की आबासाहेबांचा तोल जाणार तोच विवेकने समोर येताना सावरलं आणि खुर्चीवर बसवलं. आजीसाहेबांच्या डोळ्यातून तर कधीच अश्रू गळायला सुरुवात झाली. त्यांच्या दृष्टीने त्यांची ही नात सून खरंच भाग्यलक्ष्मी होती. पण जिच्या पायगुणाने हे सगळं झालं म्हणून तिथे त्यावेळी आनंद होता, तिला मात्र नेमकं समोर काय घडत आहे हा कसलाच हिशोब लागत नव्हता. बघितलं तुम्ही किती छान पायगुण आहे ते प्रियाचा. आजीसाहेब डोळ्यातली आनंदाश्रू पुसत प्रियाच्या डोक्यावर हात ठेवत म्हणाल्या. हो नर्मदा, खरंच खूप भाग्याची आहे ही मुलगी. माफ कर बेटा, काल तुझ्याविषयी अपशब्द निघाले माझ्या तोंडून. आबासाहेबांनी डायरेक्ट हात जोडले प्रियासमोर. तिला कसंच झालं. एवढ्या मोठ्या वयस्कर माणसाने आपल्यासमोर हात जोडावा. प्लीज आबासाहेब, तुम्ही अशी माफी नका मागू माझी. ती खाली मान घालूनच म्हणाली. नाही बाळा, चुकल्यावर माफी मागायला हवी. विवेक, खूप आनंदाची बातमी दिली आहेस तू आम्हाला. कदाचित यावेळी चुकलो होतो आम्ही निर्णय घेताना. म्हणजे विवेकचं प्रियावर प्रेम आहे, त्यांनी तिच्याशी लग्न केलं आहे ही गोष्ट आज ना उद्या ते मान्य करणारच होते. प्रियाचा स्वीकारही करणार होते. पण आता या बातमीने सगळं चित्रच पालटून टाकलं होतं. जे झालं ते झालं. आबासाहेब, नका तो विचार करू नका आता. खरंच झालं ते झालंच, नको तो विषय. नर्मदा, आबासाहेबांनी कपाटाकडे इशारा केला तसं आजीसाहेबांनी पदराने डोळे पुसले आणि कपाटात जाऊन दागिन्यांचा एक बॉक्स घेऊन आत आल्या. खरं तर कालच त्यांना प्रियाला ते द्यायचं होतं, पण आबासाहेबांचा राग पाहता त्यांनी स्वतःला थांबवलं. प्रिया बेटा, इकडे ये. त्यांनी खूप प्रेमाने प्रियाला जवळ बोलवलं. हे घे, विवेकच्या आईचं आहे हे, तिचा आशीर्वाद आहे यात. प्रिया विवेककडे पाहत होती. विवेकने तिला नजरेनेच घे म्हणून इशारा केला तसं तिने समोर हात करत त्यांच्याकडून तो बॉक्स घेतला. त्यानंतर ती आणि विवेक दोघेही जोडीने आजीसाहेब आणि आबासाहेबांच्या पाया पडले. दोघांनीही मनापासून त्यांना आशीर्वाद दिले. विवेकचा एक डाव तर सक्सेसफुल झाला. इथून पुढे त्याची वाट सोपी असणार की अवघड हे तर येणारी वेळच सांगणार होती. आता तर त्यानंतर आजीसाहेब त्या दोघांना माधवी आणि अभयच्या फोटोला नमस्कार करायला घेऊन गेल्या.
प्रियासाठी खरंच खूप अवघड जात होतं हे सगळं. या सगळ्यावर आपला हक्क नाही आहे. हे सगळे अधिकार, सगळे हक्क या घरच्या खऱ्या सुनेचे आहेत. बस काही दिवसांचे पाहुणे असताना आपण इथे या सगळ्यांना फसवतो आहे, धोका देतोय. त्यांना या विचारानेच तिचं मन पोखरून निघत होतं. पण इलाज नव्हता, कारण खूप मोठा नाईलाज होता तिचा. विवेक, तुझं आटपलं असेल तर निघूयात आपण. मंदिरात जाऊन आल्यावर तिला डॉक्टर सुधाकडे सुद्धा न्यायचं आहे असं आता त्या म्हणाल्या. आजीसाहेब, मला शक्य होणार नाही आहे सोबत यायला. मंदिरातूनच परस्पर ऑफिसला जाईल मी. बरीच कामं पेंडिंग आहेत, तो अगदी बेफिकीरपणे म्हणाला. अर्थात त्याने तिच्यासाठी डॉक्टरांकडे का म्हणून यावं, काय संबंध होता त्याचा या सगळ्याशी? तिच्या बाळाशी. तिची गरज म्हणून ती त्याला मदत करत होती आणि त्याची गरज म्हणून त्या बदल्यात मोठी किंमत मोजणार होता तो. सगळा व्यवहार आणि इथे दिखाऊपणा करायची तशीही काहीच गरज नव्हती त्याला. प्रिया आणि आजीसाहेबांना पुढे व्हायला सांगून तो त्याच्या काही फाईल आणायला स्टडी रूममध्ये गेला. कपाटातलं ड्रॉवर उघडून त्याला हव्या त्या फाईल घेतल्या. ड्रॉवर बंद करणार तोच त्याचं लक्ष कोपऱ्यात पडलेल्या त्या ब्लँक चेकवर गेलं. त्याने जपून ठेवला होता तो चेक. अजूनही तो चेक जरी कोरा असला तरी त्याच्याशी निगडीत काही आठवणी रेखाटल्या गेल्या होत्या. कितीही पुसल्या तरीही मिटत नव्हत्या. प्रत्येक गोष्टीचा हिशोब पैशांमध्ये करणारा तो. हा एक हिशेब अजूनही उधार होता त्याच्यावर. त्या चेककडे एकटक बघताना खरं तर त्याला स्वतःचाच प्रचंड राग आला. वाढलेल्या श्वासांवर कंट्रोल करत त्याने धडकन कपाट बंद केलं आणि तडातडा पावलं टाकत स्टडी बाहेर पडला. तर तुम्हाला हा भाग कसा वाटला हे नक्कीच मला कमेंट करून सांगा आणि अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. चला तर मग भेटूया पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत टाटा, बाय.